नमस्कार मित्रांनो. आजच्या तासामध्ये आपण पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल माहिती घेणार आहोत. थोडक्यामध्ये आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्सेस. वाक्यामध्ये शब्दाचं जात ठरत असताना त्याचा उपयोग होऊन त्याची जात ठरवण्यात आली. थोडक्यामध्ये शब्द जरी दिसायला सारखा असला परंतु त्याच्या उपयोग होऊन त्याची जात ठरवावे लागेल. त्यातलं पहिलं आहे बघा, आर्टिकल आलेलं आहे बघा याच्यामध्ये. हे झालं डिटरमायनर आणि आर्टिकल आले, आर्टिकल ज्याची माहिती देते ते येते तर नाऊन असतं. थोडक्यामध्ये आर्टिकल हे ॲडजेक्टिव्ह आहे. आय सॅट बाय द स्टील वॉटर ऑफ द लेक. बघा स्टीलला अंडरलाईन केलेलं आहे. स्टीलच्या आधी इथं जे आलेलं आहे बघा हे डिटरमायनर आर्टिकल आलेलं आहे, थोडक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे. मग लगेच हे नाऊन आहे का चेक करूया आपण. याच्या पुढे कोण आहे बघा बरं, वॉटर. वॉटर हे नाऊन आहे. मग नामाच्या आधी येणारं स्टील हे काय झालेलं आहे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. बघा पहिल्या याच्यामध्ये इथं नाऊन आहे, इथे कोण आहे ॲडजेक्टिव्ह आहे. ही इज द मास्टर ऑफ द हाऊस. बघा इथे आलेलं हे डिटरमायनर आर्टिकल द. मास्टरच्या नंतर इथे आलेले बघा हे प्रेपोजिशन. याचा अर्थ हे स्वतःच कोण याच्यामध्ये नाऊन. यू शुड टेक रेस्ट फॉर अ वाईल. वाईलच्या आधी बघा इथं आर्टिकल आलेलं आहे, हे डिटरमायनर आहे. डिटरमायनर आहे म्हणजे हे डिटरमायनर जी माहिती देते ते कोण याच्यामध्ये नाऊन. हर सॉफ्ट डिस्टर्ब द स्टील ऑफ द नाईट. बघा इथलं स्टील बघा, या भागातलं हे स्टील बघा आणि ह्या स्टीलमध्ये काय फरक आहे पाहूया आपण. याच्या आधी कोण आलेलं आर्टिकल डिटरमायनर द. स्टीलच्या नंतर नाऊन आहे का तर नाहीये. हे झालं इथलं प्रेपोजिशन म्हणजे हे स्वतःच कोण झालं याच्यामध्ये नाऊन. शी इज अ नियर रिलेटिव्ह ऑफ माइन. नियरच्या आधी इथं आलेले बघा आर्टिकल डिटरमायनर. मग हे नाऊन आहे का चेक करू. याच्या पुढे कोण आहे रिलेटिव्ह. रिलेटिव्ह आलेलं याच्यामध्ये नाऊन. याचा अर्थ हे नियर काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. आय वॉज द फर्स्ट इन माय फॅमिली टू गो टू कॉलेज. बघा इथे आलेले आर्टिकल द डिटरमायनर. फर्स्टच्या नंतर इथे आलेले बघा प्रिपोजिशन आणि मग हे कोण झालं याच्यामध्ये नाऊन. म्हणजे आपल्याला एक कळालं असं बघा की प्रिपोजिशन जरी आले तर प्रिपोजिशन च्या पुढे तुम्हाला माहिती आहे की नाऊन किंवा प्रोनाउन येणं आवश्यक आहे. मग प्रिपोजिशन आले याचा अर्थ आहे डिटरमायनरच्या नंतर येणारा शब्द हा कोण बनतो इथं नाऊन. म्हणजे हा दोघांमध्ये बंदिस्त आला, प्रिपोजिशन आणि डिटरमायनर मध्ये. पुढचं उदाहरण पहा. ऑफ द थ्री गर्ल्स शी इज द बेस्ट. आता बेस्ट पाहिलं की बऱ्याच जणांना ते ॲडजेक्टिव्ह असल्यासारखं वाटेल, परंतु बघा इथे आलेलं बघा हे डिटरमायनर आर्टिकल द. हे जर ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या पुढे नाऊन आहे का तर नाहीये. मग हे स्वतः सध्या कोणाची जागा येते त्या नाऊनची जागा घेतलेली आहे. राणी इज द ओल्डर ऑफ द टू स्टुडंट्स. म्हणजे इथे परत डिटरमायनर. डिटरमायनर बऱ्याच ठिकाणी आपल्याला मदत करते बघा. डिटरमायनर आलंय. ओल्डर हे ॲडजेक्टिव्ह असेल तर याच्या पुढे नाऊन पाहिजे होतं. मग नाऊन आहे का तर नाही. हे तर प्रिपोजिशन आलेलं आहे. परत एकदा लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ काय झालं हे ॲडजेक्टिव्ह तिथं नाऊनचे काम करते. इट इज अ स्टोन वॉल. मग स्टोन हे नाऊन आहे का तर पाहूया. इथे काय आलेलं बघा डिटरमायनर. हे नाऊन आहे तर मग हे वॉल कोण आहे तर वॉल याच्यातलं खरं काय नाऊन आहे. म्हणजे याचा अर्थ स्टोन हे काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. इट वॉज द फर्स्ट टाइम. टाइम हे स्वतः नाऊन आहे तर फर्स्ट हे याच्यातलं काय झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. मेमरीज ऑफ द पास्ट आर अनफॉरगेटेबल. इथे हे आर आलेले वर्ब. हे डिटरमायनर आर्टिकल द. हे याची माहिती देते पास्टची. याचा अर्थ एकूण झालेले नाऊन. ही वॉज इन अ फिक्स. इन अ फिक्स बघा इथं फ्रेजच आहे. ही वॉज इन कन्फ्युजन. अ हे झालं याच्यातलं डिटरमायनर ॲडजेक्टिव्ह आणि फिक्स कोण झालं याच्यातलं नाऊन, कारण हे पुढे आलेलं प्रिपोजिशन आहे. ही वॉज नॉक्ड इन द फोर्थ राऊंड. राऊंड याच्यातलं कोण झालेलं आहे नाऊन. बघा हे डिटरमायनर आर्टिकल द. फोर्थ काय झालं याच्यातलं फोर्थ याच्यातलं हे झालेलं आहे ॲडजेक्टिव्ह. ही गेव मी हाफ केक. केक याच्यातलं नाऊन आहे तर हाफ हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. द हाफ ऑफ 10 इज 5. हे आलं इथं डिटरमायनर आर्टिकल द. हे आलं याच्यातलं प्रिपोजिशन. याचा अर्थ हा मेंबर याच्यातला कोण झालेला आहे नाऊन. अ फ्रेश मूव. मूव म्हटलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की ते वर्बच असेल. मग हे वर्ब असेल तर मग हे काय झालं हे वर्ब आहे. मेन वर्ब हे. मग हे कोण झालं याच्यातलं नाऊन, कारण हे
डिटरमायनर आर्टिकल कोणाची माहिती देत होतं जिथं मूळची. वी गॉट ऑइल इन द डीप. हे बघा आर्टिकल आलेले द, हे डीपच्या पुढे नाऊन आहे का तर नाहीये, म्हणजे स्वतःच नाऊन याच्यातलं. वी शुड स्टार्ट अ ड्राईव्ह. मग ड्राईव्ह हे वर्ब आहे का नाऊन आहे? बघा इथे आलेलं आहे हे डिटरमायनर आर्टिकल, हे आलं याच्यातलं प्रिपोजिशन, मग हे ड्राईव्ह काय झालं याच्यातलं नाऊन. अ पुअर मॅन इज सॅटिस्फाईड इवन विथ लेस. बघा याच्यामध्ये हे विथ प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशनच्या नंतर एक तर नाऊन किंवा प्रोनाऊन येते, हे इथं नाऊनचं काम करते. शी इज माय क्लोज फ्रेंड. फ्रेंड नाऊन आहे तर क्लोज हे याच्यातलं ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. बघा इथे आलेलं हे डिटरमायनर, हे डिटरमायनर तर मग हे ॲडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे? बघा बरं याच्या पुढे हे वर्ब आलेलं आहे, याचा अर्थ सब्जेक्टचं काम करते, नाऊन झालं. ही आस्क्ड फॉर ब्रेड अँड बटर, अ लोफ ऑफ द फॉर्मर अँड अ टीन ऑफ द लॅटर. ज्याला अंडरलाईन केलं बघा बरं, हे झालं याच्यातलं डिटरमायनर आर्टिकल आहे, हे याची माहिती देतंय. हे झालं याच्यातलं नाऊन, हे परत झालं बघा याच्यातलं डिटरमायनर आर्टिकल आणि हे जे आलेलं याच्यातलं नाऊन. मग याच्यामध्ये ब्रेड अँड बटर हे पण नाऊन आहे, हे पण नाऊन आहे. आर्टिकल आलेलं आहे, डिटरमायनर आहे, त्याच्यामुळे लोफ सुद्धा काय झालं याच्यातलं नाऊन आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा डिटरमायनर आर्टिकल आहे. 3 काय झालं याच्यातलं नाऊन आहे, म्हणजे एकूण याच्यामध्ये 6 नाऊन आहेत. आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. फास्टच्या आधी इथं आलेलं आहे बघा बरं, हे डिटरमायनर आर्टिकल आणि हे माहिती इथं फास्टची, हे नाऊन इथं झालं. द पुअर आर लबोरियस. हे आर वर्ब आहे, याचा अर्थ सब्जेक्टचं काम करतंय. हे झालं याच्यातलं डिटरमायनर आर्टिकल आणि हे ॲडजेक्टिव्ह नाही, याच्यामध्ये नाऊन झालेलं आहे. हे उत्तर त्याचं. ही इज स्टँडिंग बिफोर मी. बिफोर हे प्रिपोजिशन आहे की ॲडवर्ब आहे का कंजंक्शन आहे? पहिली गोष्ट कंजंक्शन होणार नाही, कारण हे जोडण्यासाठी वापरलेलं नाहीये. ॲडवर्ब झालं असतं पण याच्यानंतर आपल्याला एकही शब्द नको इथं, म्हणून हे ॲडवर्ब नाही आहे. हे कोण याच्यामध्ये प्रिपोजिशन, कारण हे याच्यामध्ये प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आलेलं आहे. हे याच्यातलं काय झालेलं प्रिपोजिशन. ही इज द ओनली सन. सन झालं याच्यातलं नाऊन, नामाच्या आधी आलेला आपण मला हा कोण झाला ॲडजेक्टिव्ह, उत्तर ॲडजेक्टिव्ह. ओनली यू कॅन हेल्प मी. मग ओनली हे कंजंक्शन आहे का तर नाही, इथं वर्ब तर तुम्हाला फक्त एकच दिसतंय, मग हे कंजंक्शन नाही आहे. ॲडजेक्टिव्ह आहे का? मग ॲडजेक्टिव्ह प्रोनाऊनच्या आधी येतात का तर नाही येत, मग हे कोण झालं याच्यातलं ॲडवर्ब. हे झालं उत्तर याच्यामध्ये ॲडवर्ब. आय हॅवंट सीन हिम येट. येट हे कंजंक्शन आहे का तर नाही आहे, कारण याच्यामध्ये हे वर्ब आहे हॅवंट सीन, याच्या पुढे वर्ब आहे का तर नाही आहे, 2 सेंटेन्स नाही याच्यामुळे कंजंक्शन हे उत्तर पण याच्यातलं ॲडवर्ब, हे ॲडवर्ब. ही स्टडीड हार्ड येट ही फेल्ड. आता बघा बरं, हे एक वर्ब आहे, हे एक वर्ब आहे, याचा अर्थ 2 वर्ब आहे, म्हणजे हा पठ्य याच्यातला कोण झाला कंजंक्शन. ही हॅड फिनिश्ड द वर्क द डे बिफोर. बिफोर हे प्रिपोजिशन आहे की ॲडवर्ब आहे? प्रिपोजिशन असतं त्याच्या पुढे नाऊन किंवा प्रोनाऊन असतं, म्हणजे स्वतःच कोण झालं याच्यातलं ॲडवर्ब, उत्तर झालं. आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स आय वॉज बॉर्न. बघा इथं हॅव बीन लिव्हिंग हे वर्ब आहे आणि वॉज हे वर्ब आहे, याचा अर्थ हे याच्यातलं कोण झाले कंजंक्शन, उत्तर झालं. आय हॅव बीन लिव्हिंग इन जालना सिन्स माय बर्थ. बर्थ हे नाऊन आहे, हे याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह झालं, मग हे याच्यातलं कोण झालं प्रिपोजिशन, उत्तर झालं. ही इज सिटिंग इन द रीडिंग रूम. यामध्ये हे जे इन आहे याची जात कोणती आहे यावर आधारित हा प्रश्न आहे. मग इनच्या पुढे बघा, इन द रीडिंग रूम हे नाऊन आहे, याचा अर्थ इन काय झालं याच्यातलं प्रिपोजिशन. तर आय वॉज कॉल्ड इन, इनच्या पुढे काही आहे का तर नाही, प्रिपोजिशन नाही आहे, मग कोण झालं याच्यातलं ॲडवर्ब. धिस इज हिज बुक. मग हीच हे प्रोनाऊन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे तर याच्यामध्ये हे नाऊन आहे, नामाच्या आधी येणारा हा कोण झाला याच्यातला ॲडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. धिस बुक इज हीज. बघा बरं हे वर्ब आहे आणि हे नाऊन इकडे गेलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ हे कोण झालं याच्यातलं प्रोनाऊन, पॉझेसिव्ह प्रोनाऊन. ही स्पीक्स इंग्लिश बेटर दॅन आय डू. मग हे बेटर ॲडजेक्टिव्ह आहे की ॲडवर्ब आहे?
लक्षात ठेवा याच्यामध्ये कुठे तुम्हाला बीचे रूप दिसतंय का? आता नाहीये. म्हणजे याचा अर्थ स्थितीदर्शक क्रियापद नाहीये, पण ॲक्शन दाखवणारं हे वर्ब आहे. त्याच्याबद्दल माहिती देणारं बेटर हे याच्यातलं काय झालेलं आहे? ॲडवर्ब आहे, जे माहिती पण देतं या वर्बची. हे झालं ॲडवर्ब. आता तेच बेटर इथं आलं बघा बरं, पण इथं बीचं रूप आहे. आलंय की नाही? हे बीचं रूप आहे, हे नॉन ॲक्शन वर्ब आहे. म्हणजे हा मेंबर कोण झाला याच्यातला? ॲडजेक्टिव्ह. कारण हा माहिती देतो ह्या नाऊनची. ऑल इज वेल. मग वेल हे ॲडवर्ब की ॲडजेक्टिव्ह आहे? तर हे माहिती देते कोणाची? ह्या ऑलबद्दल प्रोनाउनविषयी. आणि इज हे बीचं रूप आहे, याचा अर्थ हा मेंबर याच्यातला कोण आहे? ॲडजेक्टिव्ह. ही स्पीक्स इंग्लिश वेल. वेल हे कृतीबद्दल माहिती देत आहे. ॲक्शन वर्ब आहे की नाही याच्यामध्ये चेक करा. याचा अर्थ हा मेंबर कोण याच्यातला? ॲडवर्ब. द ड्रंक वॉज व्हेरी ड्रंक. आता हे बघा दोन्ही ड्रंक आहेत. याच्यामध्ये डिटरमायनर आर्टिकल आलेलं आहे, याचा अर्थ हे नाऊन आहे, म्हणजे याचा अर्थ हे मेंबर तर गेला याच्यातला. वॉज व्हेरी ड्रंक. ड्रंक हा माहिती परत या ड्रंक विषयी देतोय, म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह झालं. मग एक नाऊन आहे, एक ॲडजेक्टिव्ह, हे झालं उत्तर त्याचे. ही गेव मी गुड डॅश. बघा आता गेव याच्यात वर्ब आहे. मग ह्या अडवाईस आणि अडवाईसमध्ये काय फरक आहे? तर ज्याच्यामध्ये यस आलेलं बघा, अडवाईज हे वर्ब आहे आणि अडवाईस हे नाऊन आहे. मग याच्यामध्ये वर्बची जागा तर गेवने घेतलेली आहे, याचा अर्थ हे 100% नाऊनची जागा घेते. बघा त्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच माहिती आवश्यक आहे. उत्तर काय याच्यातलं? अडवाईस. डॅश मेक्स मॅन परफेक्ट. मेक्स हे याच्यातलं वर्ब आहे, याचा अर्थ याला यस लागलेलं आहे प्रॅक्टिसला, हे झालं याच्यातलं वर्ब. आणि याच्यामध्ये सी आहे, तर हे झालं याच्यातलं नाऊन. उत्तर आलं याच्यामध्ये प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. यू शूड प्रॅक्टिस इट वन्स अगेन. आता याच्यामध्ये नेमकी काय चूक आहे तर बघा, हे झालं याच्यातलं प्रोनाऊन सब्जेक्ट. शूड हे हेल्पिंग वर्ब झालं, मॉडल ऑक्झिलरी. आणि हे इथं मेन वर्बसाठी वापरायचं होतं, पण प्रॉब्लेम काय झाला बघा बरं याच्यामध्ये? हे बघा प्रॉब्लेम सीचा. म्हणून हा सेंटेन्स काय झाला याच्यातला? रॉंग आहे. इथं काय पाहिजे होतं आपल्याला? PRACTISE हे यस पाहिजे होतं, म्हणजे वर्ब झाला असतं. आय ॲडवाइस हिम टू डू इट. ईडी लागले याचा अर्थ वर्ब पाहिजे होतं, आणि प्रॉब्लेम झाला इथं सीचा. लक्षात ठेवायचं, म्हणून इथं हे चूक आहे. आपल्याला पाहिजे होतं बघा बरं, ॲडवाइज्ड. Yes. Select the correct sentence or sentences. You need cricket practice. बघा नीड याच्यातलं वर्ब आहे, म्हणजे याचा अर्थ इथं चूक आहे बघा बरं. इथे काय पाहिजे होतं आम्हाला? PRACTICE नाऊन पाहिजे होते. डिड यू प्रॅक्टिस क्रिकेट? मग याच्यातलं बघा बरं, डीड हे वर्ब आहे, मग हे मेन वर्बचं काम करणार होतं बघा. लक्षात ठेवा मेन वर्ब. हे पण चुकलेलं आहे, म्हणजे इथं पाहिजे होतं PRACTISE. याचा अर्थ हे दोन्ही चूक आहेत, करेक्ट एकही नाही आहे. मग बोथ ए अँड बी आर करेक्ट आहे का? आता नाही, नायदर ए नॉर बी इज करेक्ट. उत्तर काय झालं याच्यातलं? 4 नंबरचं. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाईन वर्ड. ही इज अ फास्ट टॉकर. बघा बरं, हे फास्ट आहे, त्याच्यानंतर इथंही फास्ट आहे, इथंही फास्ट आहे, आणि इथंही फास्ट आहे. चारही वाक्यामध्ये फास्ट आहे, त्याच्याहून त्यांची जात ओळखायची आपल्याला. याच्यामध्ये बघा बरं, हे फास्ट आर्टिकल आहे, पण फास्ट नंतर इथं टॉकर नाऊन आलेलं आहे, याचा अर्थ हा मेंबर याच्यातला ॲडजेक्टिव्ह आहे. मग पहिल्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह नसणारा पर्याय कोण आहे? बघा याच्याकडे हा प्रॉब्लेम झाला, हे आउट. दुसरं वाक्य बघ, आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट. आर्टिकल आलेलं इथं डिटरमायनर, म्हणजे याचा अर्थ नाऊन आहे, म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाऊन नसणारा कोण आहे? हा एक आहे, हा पण गेला. आता दोघं राहिले बघा बघ. मुस्लिम्स फास्ट म्हणजे हे वर्ब आहे, आणि शी ड्रो हे वर्ब होतं, तर हे याची माहिती देणारं होतं, म्हणजे हा मेंबर याच्यातला ॲडवर्ब होता. म्हणजे वर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाऊन, वर्ब, ॲडवर्ब हा पर्याय बरोबर आहे 3 नंबरचा. असं परीक्षेला येऊन गेलं आहे. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. बघा, आय ॲडवाइस यू टू वेट. हे बघा इथं प्रॉब्लेम काय झाला बघा, हे चुकलेलं आहे. इथं SE पाहिजे होतं. माय ॲडवाइस टू यू इज टू वेट. माय
ॲडवाईस हे नाऊन आहे, याचा अर्थ हे सेंटेन्स करेक्ट आहे. आय ॲडवाईज आलं काही वर्ब याच्यामध्ये, हे एक करेक्ट आहे. आणि हे चुकलेलं आहे, कारण इथं ADVICE पाहिजे होतं. याच्यामध्ये BC करेक्ट आहे. BC ओनली BC आर करेक्ट. नंबर 3. 50 नंबरचं पहा बरं. अनलेस शी वर्क्स हार्डर शी विल फेल. मेक हेस्ट while the sun shine. Make hay while the sun shine. Listen to everybody but speak to few. मग त्याच्यामध्ये बघा बरं, हे अनलेस त्याच्यानंतर वाईल बघा, याच्यामध्ये हे एक वर्ब आहे, हे एक वर्ब आहे, याच्यामध्ये हे एक वर्ब आहे, हे एक वर्ब आहे, लिसन एक वर्ब आहे, त्याच्यानंतर स्पीक एक वर्ब आहे. याचा अर्थ हे इथं कंजंक्शन आहे, इथं एक कंजंक्शन आहे, इथं एक कंजंक्शन आहे. नेमकी ही जी जात आहे कोणत्या याच्यामध्ये मोडत आहेत सगळे शब्द हे कंजंक्शन्स मध्ये. पुढे आणखीन आपण शब्दांची जाती ओळखणार आहेत. तर पहिली गोष्ट आपण त्यांना सेंटेन्समध्ये अंडरलाईन करून घेऊ, त्याच्यावर आपण त्यांच्या पुढच्या जाती ओळखूया. पाहूया. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच इन द सेंटेन्सेस. हे अतिरिक्त प्रॅक्टिससाठी 20 उदाहरणं दिलेले आहेत. ऑल या शब्दाची जात ओळखायची आम्हाला. ऑल बघा, इथे एक ऑल आहे, इथे एक ऑल आहे, ऑल आणि इथे एक ऑल. पाहूया आपण. ऑल वर प्रेझेंट हे वर्ब झालं, याचा अर्थ आहे सब्जेक्टचं काम करतंय, मग हे प्रोनाऊनचं काम करणार आहे. ऑल प्रोनाऊन म्हणजे एचं उत्तर सापडलंय आम्हाला, प्रोनाऊन. ऑल मेन बघा, नाऊनच्या आधी आलंय म्हणजे हा मेंबर झाला याच्यातला ॲडजेक्टिव्ह. शी इज ऑल राईट. राईट हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह आणि ते त्याची माहिती देत आहे. ऑल राईट, व्हेरी राईट अशा अर्थानं ऑल राईट म्हणजे ते ॲडवर्ब झालंय C नंबरचं. ही लॉस्ट हीज ऑल. हीज याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. ऑल काय झालं, नाऊन, म्हणजे याचं उत्तर झालं हे D क्रमांकाचं. 2 नंबरचं बघा. बॅक या शब्दाची जात ओळखायची आम्हाला 4 वाक्यामध्ये. इथे एक बॅक आहे, इथे एक बॅक आहे. बॅक बॅक पहिलं अंडरलाईन करून घेतलं म्हणजे सोपं जाईल आपल्याला. त्याच्या मागे पुढे कोण आहे त्याच्यावर बघूया आपण. बघा, बॅकच्या आधी इथं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ हे नाऊन आहे. ए हे झालं इथं नाऊन. ओंट यू बॅक मी मीन्स ओंट यू सपोर्ट मी. ओंट याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे, याचा अर्थ बॅक याच्यातलं वर्ब आहे. नंबर B. वी वर सिटिंग इन द बॅक रो. रो याच्यातलं नाऊन आहे, तर बॅक काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह, याचा अर्थ हे झालं C नंबरचं. आणि आय स्टेप्ड हे ॲक्शन वर्ब आहे, त्याच्यामुळे हे याच्यातलं काय झालंय ॲडवर्ब. मग उत्तर काय आलं, नंबर D. बिफोर या शब्दाची जात पाहूया आपण. याच्यामध्ये इथे एक बिफोर आहे, बिफोर बिफोर. पहा बरं, इथे एक वर्ब आहे, इथे एक वर्ब आहे, याचा अर्थ इथलं बिफोर हे कंजंक्शन आहे, मग कंजंक्शन झालं C नंबरचं. ही स्टूड बिफोर मी. मी यातलं हे प्रोनाऊन आहे आणि प्रिपोजिशन नंतर तुम्हाला नाऊन किंवा प्रोनाऊन येते, म्हणजे याचा अर्थ हा मेंबर कोण झाला, प्रिपोजिशन. हे झालं B. आणि आय हॅव सीन हिम बिफोरच्या पुढे कोण मेंबर आहे का, तर नाही आहे, मग हा झाला याच्यातला ॲडवर्ब, म्हणजे हे झालं याच्यातलं A नंबर. बेटर या शब्दाची जात ओळखूया आपण. इथे आलं बेटरला यस लागलं, बेटर्स. इथं बेटर, इथं बेटर, इथं बेटर आलं. पाहूया. रिस्पेक्ट युअर बेटर्स. बेटर्स मीन्स बेटर पर्सन्स या अर्थानं हे नाऊनचं काम करतंय, हे झालं A नंबरचं. लेट अस स्पीक अवर लॉट मीन्स लेट अस गो होम. आपण तर लेट अस गो, मग गो जर वर बसून तर बेटर हे काय झालं याच्यातलं वर्ब. मग B नंबरचं काय झालं, हे B नंबरचं वर्ब. ही स्पीक्स इंग्लिश बेटर दॅन आय डू. हे बघा, डू वर्ब आहे, हे एक वर्ब आहे, याचा अर्थ हा मेंबर ॲडवर्ब झालेला आहे C नंबरचा. आणि माय पोएम इज बेटर बघा, हे पोएम बद्दल माहिती देत आहे, म्हणजे हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह नंबर D. क्लोज या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. बघा, शी इज माय. आता इथे क्लोज आहे, इथे एक क्लोज आहे, इथे एक क्लोज आहे, इथे एक क्लोज आहे. बघा, शी इज माय क्लोज फ्रेंड. फ्रेंड नाऊन आहे, तर क्लोज हे त्याचं काय झालं ॲडजेक्टिव्ह, याचा अर्थ
याच्यामध्ये ए उत्तर झालं ॲडजेक्टिव्ह. द डान्स केम टू अ क्लोज. आर्टिकल आलेलं याच्यामध्ये, याचा अर्थ हे नाऊन आहे, म्हणजे हे झालं याच्यातलं बी नंबर. दे विल क्लोज बघा, याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी आलंय, म्हणजे हे वर्ब आहे, मेन वर्बचं काम करतंय, हे सी नंबरचं. आणि सॅट हे ॲक्शन वर्ब आहे, हे याची माहिती देत आहे, म्हणून क्लोज काय झालं याच्यातलं हे डी नंबरचं ॲडवर्ब. फर्स्ट या शब्दाची जात बघा, इथे फर्स्ट आहे, इथे फर्स्ट आहे, इथे फर्स्ट आहे, आलं यांच्यामध्ये पाहूया. इट वॉज द फर्स्ट टाइम. टाइम हे नाऊन आहे, याचा अर्थ फर्स्ट कोण झालं ॲडजेक्टिव्ह, मग हे झालं ए नंबरचं. ही ऑलवेज स्टूड फर्स्ट, म्हणजे हे कोणाची माहिती देतोय या स्टूडबद्दल, म्हणून हे ॲडवर्ब झालेलं आहे बी नंबरचं. आणि आय वॉज द फर्स्ट इन हे प्रिपोजिशन आले, हे डिटरमायनर आलंय, याचा अर्थ हे नाऊन आहे, म्हणून नाऊन झालं याच्यातलं सी नंबरचं. लाईट या शब्दाची जात बघा, देर इज नो लाईट, प्लीज लाईट, गिव्ह हर सम लाईट वर्क अँड शी ट्रॅव्हल्स लाईट. देर इज नो लाईट हे बघा प्रिपोजिशन आले, हे नाऊन झालं याच्यातलं, म्हणजे ए हे झालं याच्यातलं उत्तर नाऊन. प्लीज लाईट द लॅम्प म्हणजे हे वर्ब आहे, वर्ब झालं याच्यातलं बी नंबरचं. गिव्ह हर सम लाईट वर्क, वर्क नाऊन आहे, म्हणजे हे त्याच्याविषयी माहिती देतं आहे, हे ॲडजेक्टिव्ह झालेलं लाईट, हे झालं सी नंबर. आणि शी ट्रॅव्हल्स बघा बरं, हे वर्ब आहे, वर्बबद्दल माहिती देतोय, याचा अर्थ हे काय झालं याच्यातलं डी नंबरचं ॲडवर्ब. लाईक या शब्दाची जात ओळखायची, बघा बरं इथे आलं हे लाईक्स डिसलाईक्स आले का, हे नाऊनचं काम करतंय, ए नंबर. याच्यामध्ये हे झालं नाऊन ए नंबर. शी रिस्पॉन्डेड इन अ लाईक मॅनर, मॅनर नाऊन आहे, तर लाईक हे याच्यातलं काय झालं ॲडजेक्टिव्ह, म्हणून हे झालं बी नंबरचं. आय लाईक हर हे वर्ब आहे, म्हणजे हे कोण झालं याच्यातलं सी नंबरचं. आणि माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज, लाईक हे याच्यातलं प्रिपोजिशन झालं, मग प्रिपोजिशन झालं नंबर डी नंबरचं. लव या शब्दाची जात ओळखायची आम्हाला, लव इज अ गिफ्ट ऑफ गॉड, मग हे वर्ब आहे, हे नाऊन झालं सब्जेक्टच्या रूपात, म्हणून हे झालं याच्यातलं ए नंबरचं. आय लव हर हे झालं याच्यातलं वर्ब बी नंबरचं. आय लाईक टू रीड लव स्टोरीज हे नाऊन झालं, म्हणजे हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह नंबर सी. मास्टर या शब्दाची जात ओळखायची आम्हाला, बघूया आपण. मास्टर या शब्दाची जात बघा, इथं मास्टर, इथे मास्टर, इथे मास्टर, मग हे झालं याच्यातलं नाऊन, डिटरमायनर आर्टिकल आलेलं आहे, इथे प्रिपोजिशन पण आलेलं आहे, म्हणजे हे नाऊन, हे झालं याच्यातलं ए नंबर. इट इज द मास्टर प्लॅन, प्लॅन झालं याच्यातलं नाऊन, मास्टर काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह नंबर बी. शी शूड मास्टर हे झालं हेल्पिंग वर्ब, हे म्हणजे हे मेन वर्ब, मग हे झालं सी नंबर. नियर या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. नियर इथे एक नियर आलंय, हे नियरिंग, इथं नियर आणि इथे एक नियर. शी इज अ नियर रिलेटिव्ह, रिलेटिव्ह नाऊन झालं, तर हे नियर काय झालं ॲडजेक्टिव्ह, मग ॲडजेक्टिव्ह झालं ए नंबरचं. वी आर नियरिंग आय जी लागलंय, याचा अर्थ हे झालं याच्यातलं बी नंबरचं वर्ब. ही केम नियर, ही केम नियर, नियर हे याची माहिती देतं आहे याच्यामध्ये, हे ॲडवर्ब झालेलं आहे नंबर सी. आणि शी माय क्लास इज नियर एस बी कॉलेज, म्हणजे हे नियर झालं याच्यातलं नामाच्या आधी आलेलं आहे ते प्रिपोजिशन नंबर डी. ओनली या शब्दाची आपल्याला जात ओळखायची, ओनली, ओनली आणि इथे एक ओनली. बघा याच्यामध्ये हे एक वर्ब आहे म्हणजे सेंटेन्स, आणि इथे एक वर्ब आहे, दोन सेंटेन्सला जोडणारं हे आलेलं आहे कंजंक्शन नंबर सी. हर ओनली आन्सर हे नाऊन आहे, म्हणजे हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह, हे झालं याच्यातलं बी नंबर. आणि ओनली यू आर अब्सेंट हे प्रोनाऊनच्या आधी आलेलं आहे, सब्जेक्टच्या आधी आलेलं आहे, हे याच्यातलं ॲडवर्ब, हे झालं याच्यातलं ए नंबर.
पास्ट या शब्दाची जात ओळखायची आम्हाला. इथे पास्ट आहे, इथे पास्ट आहे, इथे पास्ट आहे आणि इथे पास्ट आहे. मेमरीज ऑफ द पास्ट हे इथं बघा, हे डिटरमायनर आर्टिकल आहे, हे वर्ब आहे, याचा अर्थ हे नाऊन आहे. मग नाऊन ए नंबर. ही वॉज विथ मी ड्युरिंग पास्ट वीक हे नाऊन आहे, तर हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह झालं याच्यातलं बी नंबरचं. अ वीक वेंट पास्ट हे याचं माहिती देतोय वर्बची, ॲक्शन वर्बची. याचा अर्थ हे ॲडवर्ब नंबर सी. देर इज अ बस ॲट 20 minutes पास्ट द आवर. पास्ट द आवर, मग पास्ट हे झालं याच्यातलं प्रिपोजिशन, हे झालं डी नंबर. राईट या शब्दाची आपण जात ओळखायची. बघा, इट इज आवर फंडामेंटल राईट, हे एक राईट आहे इथे, इथे एक राईट आहे. ही इज राईट, द फॉल्ट विथ राईट इट सेल्फ, टर्न राईट. आता याच्यामध्ये बघा, इट इज अवर फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार, हे नाऊन झालेलं आहे याच्यामध्ये, हे झालं ए नंबर. ही इज राईट हे याची माहिती देते प्रोनाऊनची, म्हणून ते ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे बी नंबर. द फॉल्ट विल राईट इट सेल्फ, विल हे मॉडेल आलेलं आहे, याचा अर्थ हे वर्ब आहे, म्हणजे हे झालं सी नंबरचं. टर्न राईट म्हणजे ही याची माहिती, टर्न लेफ्ट, टर्न राईट हे झालं याच्यातलं ॲडवर्ब, हे नंबर झाला डी. स्टील हा परीक्षेला आलेला प्रश्न होता बघा. स्टील 5 वाक्य आले बघा इथं. आता इथे बघा स्टील आहे, इथे स्टील आहे, इथे स्टील आहे, स्टील आहे, स्टील आहे. आता बघा बरं, सगळ्यात पहिले 5 जाती आहेत आपल्याला इथं. वर्ब आहे, कंजंक्शन, कंजंक्शन म्हणजे 2 वाक्यांना जोडणार. बघा बरं, शी मस्ट बी हे एक वर्ब आहे आणि लुक्स हे एक वर्ब आहे. याचा अर्थ हे ई नंबरचं काय झालं, कंजंक्शन झालं. हर्स ऑफ डिस्टर्ब द स्टील ऑफ हे झालं प्रिपोजिशन, हे झालं डिटरमायनर, याचा अर्थ हे नाऊन, म्हणजे हे झालं ए नंबरचं. आय सॅट बाय द स्टील वॉटर, वॉटर नाऊन झालं, म्हणजे हे झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह. लक्षात ठेवा, नामाच्या आधी आलेलं आहे हे ॲडजेक्टिव्ह, हे झालं याच्यातलं बी नंबर. डू यू स्टील लिव्ह हे एक वर्ब आहे, वर्ब आहे, याचा अर्थ हे ॲडवर्ब आहे, ॲडवर्ब आहे स्टील, हे काय झालं याच्यातलं सी नंबर. आणि टू स्टील म्हणजे टू प्लस वर्ब आहे, हे झालं याच्यातलं डी नंबरचं. दॅट या शब्दाची जात आपल्याला ओळखायची. इथे एक दॅट आहे, दॅट, दॅट, दॅट. कंजंक्शन आहे याच्यात बघा, 2 वाक्यानं जोडणारं. हे बघा, हे 2 वाक्यानं म्हणजे वर्ब 2 आले की समजायचं हे कंजंक्शन, म्हणजे कंजंक्शनचं झालं सी नंबर. दॅट इज अ ब्रोकन चेअर म्हणजे इथं वर्ब आहे, हे दॅट झालं याच्यातलं प्रोनाऊन, म्हणजे प्रोनाऊनचं वाक्य सापडलं आम्हाला ए नंबरचं. आले का, ए नंबरचं. दॅट चेअर, चेअर नाऊन आहे, दॅट काय झालं ॲडजेक्टिव्ह नंबर बी. आय कांट वॉक दॅट फार म्हणजे हे ॲडवर्ब झालेलं आहे नंबर डी. वेल या शब्दाची जात पहा बरं. आता इथं वेल, 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 वर्ल्ड, इथं ईडी लागलंय, याचा अर्थ हे वर्ब आहे, डी नंबर आपल्याला सापडलंय. ही स्पीक्स इंग्लिश वेल म्हणजे ही माहिती देते कोणाबद्दल, स्पीक्स ॲक्शन वर्ब बद्दल, हे ॲडवर्ब झालेलं आहे नंबर सी. ही इज अ वेल ऑफ प्रेपोजिशन आहे, त्याच्यानंतर हे आर्टिकल डिटरमायनर आहे, याचा अर्थ हे नाऊन आहे नंबर बी. आणि ऑल इज वेल हे ॲडजेक्टिव्ह आहे, सरळ सरळ ए नंबरचं. मच या शब्दाची जात ओळखायची. मग इथं मच, मच, मच बघा बरं, मच हॅज बीन डन बाय नाऊ, हे वर्ब आहे, याचा अर्थ मच हे नाऊनचं काम करते, सब्जेक्टचं, म्हणजे हे झालं ए नंबर. मच टाइम म्हणजे टाइम झालं याच्यातलं नाऊन, तर मच झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह नंबर बी. ही वॉज मच फ्रायटनड म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह आहे, तर ॲडजेक्टिव्ह बद्दल अतिरिक्त माहिती देतोय मच, हे झालं ॲडवर्ब नंबर सी. शेवटची 2 वाक्य बघा बरं. व्हाईल, इथे वाईल आहे, इथे वाईल आहे, इथे वाईल्स आहे, इथे यस लागलं, याचा अर्थ वर्ब झालं नंबर सी. उत्तर सापडलंय. कंजंक्शन म्हणजे 2 वाक्यांना जोडणारा, 2 वर्बला, हे बघा, हे एक वर्ब आहे, हे एक वर्ब आहे, वर्बला जोडणारं, हे झालं कंजंक्शन नंबर बी. आणि टेक रेस्ट फॉर अ व्हाईल आर्टिकल आलेलं आहे, याचा अर्थ हे नाऊन आहे, हे झालं याच्यातलं ए नंबर. स्टोन या शब्दाची जात ओळखायची. स्टोन, स्टोनड ईडी लागलंय,
स्टोन बघा ज्याला ईडी लागलंय ते झालं वर्ब, याचा अर्थ हे नंबर बी. दिस बिल्डिंग इज मेड ऑफ स्टोन, स्टोन झालं याच्यातलं नाऊन ए नंबरचं. आणि इट इज हे वॉल नाऊन आहे, तर हे स्टोन काय झालं याच्यातलं ॲडजेक्टिव्ह, हे झालं नंबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण पार्ट्स ऑफ स्पीचचं आयडेंटिफिकेशन केलं सेंटेन्समध्ये. जरी ते दिसायला सारखे असले तरी त्यांच्या कार्यावरून मात्र त्यांचं जात ओळखावी. धन्यवाद मित्रांनो.